हॅलो फ्रेंड्स, कोकणी अक्षय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. तर तुम्ही माझ्या मागं बघू शकता की पावसाला सुरुवात झाली. अगदी खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज आपल्या कोकणात पाऊस पडायला सुरुवात झाली. बघू शकता अगदी मुसळधार पाऊस पडतो आहे. तर तुम्हाला थोडा बॅक कॅमेऱ्याने दाखवतो म्हणजे व्यवस्थितपणे दिसेल पाऊस किती काय पडतो आहे ते. हे बघा, फायनली खूप दिवसाची प्रतीक्षा आज संपलेली आहे. अखेरीस 22 जूनपासून पाऊस सुरू झाला आहे असं म्हणायला काय हरकत नाही. अगदी हे बघा, ढग पूर्ण अंधार करून टाकला आहे आणि पाऊस पण पडतो आहे की तुम्ही बघा, खूप जोरात तुम्ही बघू शकता. ते बघा, इकडून ह्या साईडून व्यवस्थितपणे दिसेल फायनली. तर असाच पाऊस कंटिन्यू पडू दे म्हणजे लवकरात लवकर जी आपली शेती तिची वाट लागले फार. कारण पेरणीच्या नंतर अगदी 20 ते 25 दिवस झाले पाऊस पडतच नव्हता. पूर्ण ऊन, दिवसभर ऊन असायचा. त्याच्यामुळे अगदी जो भात सुजला आहे त्याची पण खूप वाट लागली आणि आज अखेरीस पाऊस जोरदार पडायला सुरुवात झाली आहे. अगदी पाऊस पण पडतो आहे आणि त्याच्यासोबत गडगडतो आहे पण तेवढाच. तर त्याच्यामुळे तर आज असं वाटतं आहे की पूर्ण दिवसभर पाऊस पडतच राहणार आहे. त्यानंतरला रात्री पण पडत राहील असं वाटतं आहे. जर तिकडं जर बघितला पुढे तर अगदी पूर्ण पाणी साठलं आहे. त्या पलीकडच्या जी मोकळी जागा दिसते तिकडं पूर्णपणे पाणी साठलं आहे. आणि अगदीतला या साईडला पण जर तुम्ही बघितलात तर ही वाट आहे आणि या वाटेला पूर्णपणे पाणी भरलं आहे बघा. पूर्ण एकदम जोरात पाणी चालू झालं आहे तिकडे बघा. आणि पावसाची संततधार तर चालूच आहे. हे बघा, जर बघितलं तुम्ही पाऊस कंटिन्यू चालू आहे. तर मी जरा आता घरातच आहे, तिथून थोडा तुम्हाला बाहेर जाऊन दाखवतो किती काय आपल्या रस्त्याला पाणी वगैरे झालं आहे ते. चला जाऊया, आपण खाली जाऊया आणि बघूया तिकडचा व्ह्यू बघूया. हे बघा, आता मी खाली उतरलो आहे आणि जर आमच्या अंगणासमोर बघितलं तर पूर्णपणे अंगण भरून गेलं आहे पाण्यात. हे बघा, त्या गल्लीतून बघितलं तर इकडं पण फुल पाणी भरलं आहे, इकडं बघू शकता. आणि अंगणात बघितलात तर अंगणात पण खूप पाणी भरलं आहे. आणि आपले अथर्वची सायकल बघा इकडं बाहेर ठेवलेली आहे, ती पण फुल मस्तपैकी धुवून निघाले. हे बघा, पूर्ण पाणी भरलं आहे. पाण्यातूनच जाऊया जरा पुढे, नजारा बघून येऊया. जरा बाहेर शेताकडे जाऊन येतो आहे कारण अथर्व काय आहे नाही, शाळेत गेला आहे. त्याच्यामुळे आज एकट्यालाच जावं लागणार आहे. अंकितचं पण काम सुरू आहे आणि ही मोरी केलेली आहे. इकडं जरा आतमध्ये बघू शकता पूर्ण पाणी भरलं आहे आमच्या इथं. हे बघा, फुल पाणी भरलं आहे. जरा आपण इकडंच फेरफटका मारत जाऊया. पाऊस गडगडायला सुरू झाला आहे आता परत एकदा, कारण मग अशी गडगडत होता तो थांबला, त्यानंतरला आता परत एकदा गडगडायला सुरुवात झाली. जोरात गडगडतो आहे. थोडा असाच फिरत आपण आपल्या शेतांकडे जाऊया, जी भरपूर दिवसापासून पाण्याच्या प्रतीक्षेत वाट बघत होती, जे भात पेरलेलं. तर ते शेत कसं झालेत बघून येऊया आपण थोडाफार. हे बघा, रस्त्याला पण पाणी साठायला सुरुवात झाली. हे बघा, आणि पाऊस पडला एकदम मातीचा, म्हणजे भरपूर दिवसानंतर जो पहिला पाऊस पडतो त्याच्यानं मातीचा सुगंध पण एकदम भारी सुटला आहे. मस्तपैकी मातीचा वास दरवळतो आहे. असे महिने आपल्याला गरमी पण खूप होत होती, ती पण आता नाहीशी झाली. अगदी मस्तपैकी थंडगार वाटायला लागलं आहे. अगदी पहिलाच पाऊस पडला आहे तरी पण गरमी पूर्णपणे गायब झाली आहे. आता आपण हळूहळू नदीच्या दिशेनं चाललो आहे. नदीकडं नाही जाणार आहे कारण नदीला काही एवढ्याशा पावसानं
पाणी अजिबात येत नसतो. कारण पाणी यायला अगदी सतत जेव्हा 2 ते 3 दिवस पाऊस दिवस रात्र पडतो ना, त्यानंतरच नदीला पाणी येईल. कारण अगदी भरपूर पाऊस पडल्याच्या नंतर नदीतल्या ज्या उफीळ आहेत त्या चालू होतात. त्याच्यामुळे नदीला काय एवढ्याशा पावसानं पाणी येणार नाही. सो नदीकडं नाही जात, फक्त आपल्या बाहेर शेताकडं जाऊन येतो आहे. कारण आपल्या शेतात गुरं आलेत काय ती पण बघता येतील. त्यानंतर आपण पावसाचं पाणी पडल्याच्या नंतर भातं कशी दिसत आहेत ती पण बघायला भारी वाटेल. म्हणजे असं लगेच काय त्याच्यामध्ये बदल होणार नाही, परंतु अगदी पाऊस पडल्याच्या नंतर मस्तपैकी ती जोमाने परत एकदा उभी राहतील. कारण बरीचशी शेतं अजून उगवली पण नाही जी लेट पेरलेत. आणि एवढाच पाऊस पडला आहे की त्यांच्यासाठी खूप आहे. बघूया, हे बघा पाणी इकडं वाटेला पण पाणी साचायला सुरुवात झाली. आधी अगदी अर्धा तास होऊन गेला सलग पाऊस पडतोय कंटिन्यूपणे. असंच पाऊस चालू राहिला तर बरं होईल. आज आपण जर हा दिवसभर पाऊस पडला आणि संध्याकाळी पण पडत असेल तर इकडं नदीवर येणारच आहोत खेकडे पकडायला. पहिले तर शेतामध्ये जे पांढरे खेकडे असतात ना ते पकडण्यासाठी आम्ही आज येणार आहोत. जर पाऊस पडला तर आमचा प्लॅनिंग तर ऑलरेडी झाला आहे की पाऊस पडला की इकडे शेतातले खेकडे पकडायला यायचा. आणि जर थोडा जास्त पाऊस पडला तर मग नदीवर खेकडे पकडायला. जर तिकडं गेलो नदीवर किंवा शेतावर खेकडे पकडायला आलो की ती पण तुम्हाला व्हिडिओ दाखवू आम्ही कशा प्रकारे खेकडे पकडतो. कारण शेतातले पकडायला अगदी संध्याकाळी 7-7:30 झाले ना की शेतावरचे खेकडे पकडायला येऊ आम्ही. नदीवरचे पकडायला तर अगदी 8-8:30 रात्रीचे जातो. ती थोडीशी अँटिक कवाडी कारण गुरांनी तोडलेत आतमध्ये जातो. बघू शकता अथर्वचा पण भात वरती आला आहे आजचा थोडाफार. कारण रात्री पण बारीक बारीक पाऊस पडत होता. बघा आता भात व्यवस्थितपणे वर यायला लागला. आणि आमचा पण भात आला आहे वरती. हा आमचा शेत आहे छोटासा. त्यानंतरला तो तिकडं दादाचा आहे, त्याच्यात खूप भात आला आहे वरती बघा. आणि पाऊस चालूच आहे तुम्ही बघू शकता. बघा भात मस्तपैकी रुजलाय. टाकेल त्याला कारण आता बऱ्याच दिवसानंतर पाणी भेटलं आहे त्याच्यामुळे एकदम भारी वाटत असेल त्याला पण. चला आता असाच फेरफटका मारत रिटर्न जाऊया घराकडे. पावसा असाच पडत राहा. हे बघा वरचे ढग पूर्ण अंधार करून टाकला आहे. पूर्ण अंधार पावसाचे ढग मस्तपैकी दिवसभर पड. आम्ही येतोय संध्याकाळी. त्या आंब्यावर बघू शकता तुम्ही एक आंबा दिसतोय. हे बघा अजून कुठे आहे का. पाऊस पडतोय तरी पण काही आंब्यांवर अजून पण आंबे आहेत. हे बघा इकडं पण आहेत 2. तुम्हाला बघा नीट जर बघितलात तर दिसत असतीलच. इकडं पण 2 आंबे आहेत अजून. म्हणजे आहेत अजून आंबे पण आहेत थोडेफार. पण आत्ता काय आपण आंबे जास्त खात नाही. पाऊस पडायला सुरुवात झाली आणि भरपूर आंबे खाल्ले त्यावर्षी. त्याच्यामुळे काय आंबे जास्त खात नाही. आपण झाडांना बघा किती भारी वाटतं. आता पानं बघू शकता कशी हिरवी गार एकदम. सो काही आता मी घरी जातच होतो तेवढ्यात आपला अथर्व दिसलाय. तो बघा तिकडून येतोय. बघा दिसतच असेल. आणि पाऊस पडतोय बारीक बारीक अजून पण पाऊस. हा बघा अथर्व येतोय ना. आला वाटतं अथर्व आलास. इकडं शेतातनं जाऊन आलो. शोधलाय कुठं. इकडं तुला शोधायला आलेलो. हा काय चल नदीवरती जाऊन येऊ. नदीवर कशाला आता. किरवी बघायला. हे एवढ्याशा पासून किरवी येतात. चल किरवी बघून येऊ. चल एवढा बोलतोस. चला आता अथर्व आलाय तो त्याला नदीला त्याच्या किरवी आलेत बोलतोय. एवढासा पाऊस पडला आणि किरवी कुठे येतील.
तरी पण जाऊया. तर एवढा बोलतोय, शाळेतनं आलाय तो आता. लवकर सुटली आहे शाळा. हो. बरं आहे. पाऊस पडतोय बारीक बारीक. हा शेतातले आलेत म्हणून नदीवरची पण आली असतील खेकडी. शेतात येतील आज. संध्याकाळी यायला पाहिजे. हो. येऊया. पकडतोस काय पण? हो. शेतातली किरवी पकडायला येण्याचा ह्याचा पण प्लॅन आहे. सगळीजण गावची परत उत्सुकच असतात, कधी एकदा पाऊस पडतोय आणि नदीला जात आहे. बघूया आता सातरवची किरवी आलेत काय नदीला. पाऊस आत्ताच सुरू झाला आहे, तर एवढ्या लगेच काही येत नाही. तर जिथं पाणी असतो तिथली येतात लगेच. पण जो आपला इथं एक खड्डा मारला आहे ना, जो मागच्या व्हिडिओमध्ये बघितला, तर तिथं जाऊन येऊया आपण. चल, त्या खड्ड्यात पाणी वाढलाय का बघू. चल जाऊया. पाणी भरायला आणतायत की काय घरात? कोण येतोय? मम्मीश? अच्छा, हा पाणी भरायच्या तयारीतच आलाय. एवढा पाऊस पडायला लागलाय आणि हा घेऊन आलाय, पाण्याला आलाय. कारण काय आहे त्याच्या डबक्यात? हा बघा, तो खड्डा वाढलाय त्याच्यातला पाणी. दगड आहेत एका ठिकाणी ना. हा बघा, हा जो खड्डा पाडला होता गणपती विसर्जनसाठी पाडलाय हा. कोणतरी कोळी लावला नाही. साप होता तिथं. कुठं? काय टाकले दगड ठेवलेला आहे तर? काय माहित. काहीतरी आहे इथं. कोळींची गर्द. काय माहिती, बघायला. तिथे साप पण होता एक, दिवडूक असेल. बघा, ह्या डबक्यात एवढा पाणी आहे. खालती. चल, पाणी नाही आलं अजून. थोडासा पाऊस पडतोय तर बघा, पाऊस थेंब पाडतायत. आताच थांबलाय पाऊस जरा. पुलाच्या खालती चल बघून या. पाऊस थांबला पण जरा, आता पडत होता. एवढा होता पाणी, कमी झाला. डबका खाली झाला, त्यातला पाणी कमी झालाय. आणि ही बघा, ही साईडला जी बिळं आहेत ना, बघा ही बिळं, ह्या बिळातनं किरवी असतात. ती आता पाऊस सुरू झाला की येणार वरती. भरपूर सारी बिळं आहे तिकडं, येतील. तिकडे खालच्या साईडला बघूया काय हालत. जांभळं सगळी संपली. हे बघा, इकडं आता पाऊस पण पडतोय, इकडं उन्हाची किरणं आलेत. पण ही काही जास्त वेळ राहणार नाही, जो ऊन दिसतोय तो. कारण जर आज बाकीकडे बघितलं तर पूर्ण पावसाचे ढग आहेत. त्याच्यामुळे हा इथे एक ढग थोडा सरकला आहे, तो काय लगेच जाईल. कारण हे बघा, बाकी सगळीकडे पूर्ण पाऊस जाम झाला आहे. हा, गवत झाला की फोटो काढायला येऊ. तर ह्या वर्षीतला नदीचा पाणी येईल तो खूप भारी असणार आहे बघण्यासारखा. कारण हा इकडं धक्का बांधलेला आहे आणि पुलाच्या खालचा भाग खूप मोठा केला आहे. हा मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलात. पण हा बघा, तर इकडं खूप असा म्हणजे पाणी जेव्हा येईल ना, लय भारी वाटणार आहे. ऊन आला इथं, इकडं पाऊस आणि इथं ऊन, सूर्य बाहेर आलाय. संध्याकाळी आज धमाका होणार आहे बहुतेक पावसाचा. दाखवणच्या साईडला पाऊस उठलाय. हे बघा, सगळीकडे पाऊस उठलाय. फक्त तिथंच सूर्य आलाय बाहेर, त्याच्यामुळे एवढा ऊन दिसतोय आपल्याला. तर थोडा पण मेढा तिकडं पण जाऊन येऊया. हे बघा, आता आपण चाललोय मेढा तिकडं. आपला अथर्वडॉन फूड आहे. आणि मला तर वाटतं अथर्वची फंटर तिकडं आहेत, फंटर लोक. अथर्व कोण आहेत रे तिकडं? ती बघ गँग किरवी शोधायला. बघा, ती पाऊस पडला आणि सगळी फंटर आलेत खेकडी शोधायला. तू पण जा त्यांच्यात. पाऊस बघा किती उठला आहे इकडं. आज खूप राडा होणार आहे. ती बघा, ती गँग. त्यांना आपण भेटूया, विचारूया काय करतात. कोण कोण आहे त्याच्यात?
हे बघा तिकडनं ती गँग येते पोरांची बारक्या किरवी शोधायला आलेत. पाऊस पडला ना, त्यांनाच आपण विचारूया कुठं जात आहेत ते, कारण आम्हाला तरी वाटतंय ते किरवी शोधायला तिकडे शेतात नाही फिरत आहेत. आदू पण आहे काय? हे बघा इकडे पाऊस बघा तिथे. इकडे एकच शेताला कुठं? तो का त्या शेतात भात धुतलाय तिकडं. हे कुठं जाता? कशाला? किरवी पकडायला? हा बघा इथं खेकडा बाहेर आलाय. बंटी बंटी खेकडा भेटला पण. झालं तो लगेच बाहेर पण यायला लागले जरा पाऊस पडला तर. तर बघा ना एक खेकडा पकडली नाही, खवड्या पांढरी खेकडी हीच पकडायला पण संध्याकाळी येणार आहोत. ते बघा एक खेकडा भेटलाय, ते घेऊन चाललेत आता नदीकडे चालले ते पण. आणि होडे बाहेर पडायला सुरुवात झाली, ही गँग निघाले. आणि आपण हा बघा पाऊस बघू शकता, फुल जाम झालाय पाऊस. आज राडा होणार आहे पाऊस आता, सगळीकडे जाम झालाय. हे बघा अगदी चारी बाजून घेरून ठेवलाय आणि मधीच आता जरा ऊन आलाय. तिचा गँग गेले तिकडं नदीकडं खेकडी बघायला. आणि आपण आता इकडून जाऊया घराकडं थेट, कारण पाऊस थांबलाय. पाऊस गेला हा ना. तिकडच्या साईडला बघा किती झालाय जाम, सगळीकडे झालाय. तो बघ इकडे पण बघ, सगळीकडं. फक्त इथंच मध्ये ऊन आलाय आपल्याला. आम्हाला पण पाऊस पाहिजे, आम्हाला ऊन नको. आमच्याकडे पण पाऊस पडू दे. चला तर ह्या वर्षीचा पहिला शेतातला होड्या पण बघायला भेटला आपल्याला. त्याने आता मेढ्या शेताजवळ पकडली, म्हणजे खेकडी वरती यायला तर सुरुवात झाली. मग अशी मस्त जोरदार पाऊस पडत होता आणि आता ऊन आला अचानक. शेतात आलो तेव्हा पाऊस, शेतावरनं बाहेर पडल्यावर ऊन पडला परत. पण तो तेवढ्या पुरताच आहे, 5 मिनटं पडेल, नंतरला परत पाऊस सुरू होईल. हे बघा चला जाऊया आता घराकडे थेट, कारण पाऊस थांबलाय तोपर्यंत काहीतरी करूया कामं. नंतरला परत संध्याकाळी पाऊस आला की बाहेर पडता येणार नाही आज. तर तू पण भरून घे पटापट पाणी, नाही तर पाऊस आला की पूर्ण भिजून जाणार. आणि जाता जाता आता विहिरीला पाणी किती आहे तो बघूया. आणि 1 आठवड्यानंतर जेव्हा नदीला पण पाणी होईल, व्यवस्थित प्रॉपर पाऊस सुरू होईल, तेव्हा किती पाणी असतो आणि आत्ता किती पाणी असतो ते पण तुम्हाला बघता येईल. कारण आता किती आहे ते दाखवतो तुम्हाला. आपल्याला मोर नाही दिसला. हां मोर बघायला तिकडं पहिलीकडे जायला लागणार आहे. तिकडे वरडत असतात. हा आज सकाळी बघितली. कुठं? हां हा काय एवढा मोठा होता. आपल्याला जायला लागेल खास, कारण वरडत असतात. आणि बघा काकी चालले इकडं कपडे धुते. अगं पावसाच्या पाण्यात धु. हे काय? हे बघा कपडा धुते. आणि विहिरीचा पाणी आता तुम्ही बघू शकता किती आहे. हे बघा पूर्णपणे खाली गेलं आता. आणि जर आता तुम्ही 1 आठवड्यानंतर बघितलात ना, जेव्हा नदीला पाणी येईल तेव्हा ह्या ज्या पायऱ्या आहेत, टोटल आमच्या विहिरीला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पायऱ्या आहेत. त्यातली तिकडून दाखवतो तुम्हाला. हे बघा तिकडं जर तुम्ही बघितलात नीट तर एकदम 10 पायऱ्या आहेत टोटल. त्यातली एका पायरीला आता पाणी लागलं आहे. आणि आता आठवड्याभरानंतर परत एकदा व्हिडिओ बघितली तर त्यातल्या अर्ध्या पायऱ्या तरी बुडून जाणार आहेत पाऊस चालू झाला की. चलो गाईच एक बार पावसाचा नजारा परत एकदा बघूया. ती अंधार केलाय, जाम झालाय ना. हे बघा काकी घाबरते एवढा पाऊस सुटला इथं, कारण ती कपडे धुवायला आले. हे बघा चिंबूल कर. मी आता चिंबूल कर. हा मी घरात नेते हंडा. नेशील काय? हो त्याला बघूया आपला तर कसा हंडा घेऊन जातोय तो.
पाऊस पडायला लागला आणि आता पाणी भरायला लागलाय. जास्त काय यायचा नाही तो काय. गार पाणी आहे. पाणी बघू शकता कसा स्वच्छ आहे एकदम. हे बघा, हे बघा अथर्वने पाण्याचा हंडा घेतलाय आणि निघालाय घरी लटक मटक. चल चल अथर्व, पाऊस आला. छत्री नाही तुझ्याकडे, मी नाही घेणार छत्रीत. तू छत्री ठेवलीस तिकडच. छत्री आणला नव्हती चंप्यानी आणि पाऊस थांबलाय म्हणून ठेवला तिथंच. आणि आपला चाललाय बिना छत्रीचा आणि परत एकदा बारीक बारीक पाऊस गळायला सुरू झालाय. आता ऊन होता. आता जर तुम्ही माझ्या मागं बघितलं तर इकडं तुम्हाला ऊन दिसत होता. आता ऊन गेलेला आहे आणि पाऊस परत यायला लागलाय. आणि या फणसावर अजून बघा किती फणस आहेत. हे बघा खूप फणस आहेत अजून. पाहिजे तर या, नक्कीच काढून देणार तुम्हाला. तर पोचला पुढं, त्याचा स्पीड बघा किती. चलो सो गाईज फायनली आता आपण आलोय घराच्या जवळ आणि पाऊस बारीक बारीक परत एकदा पडायला सुरुवात झाली. हे बघा पूर्ण जाम. हे बघा हा सर्व निघालाय घराकडं हंडा घेऊन ठेवायला. हे बघा परत पाऊस जाम झाला आणि बारीक बारीक पडायला सुरुवात पण झाली. पाणी आणला असाल, आणला असाल तर कमेंट मध्ये नक्की बारीक बारीक पडतोय तो. कॅमेऱ्यामध्ये तर दिसत नाही पण चालू झालाय. हे बघा मी छत्री ओपन करूनच आहे. तर गाईज आता आपण घरी आलो आणि बघू शकता पाऊस एकदम जोरात जोरात घडघडायला लागलाय आणि आपली कोंबडी पण भिजत आहेत. त्यांना आता लगेच घरी घेतो कारण गारटतील एवढ्या पावसातून. सो आणि आजचा व्हिडिओ पण इकडेच थांबवतोच. सो गाईज आता पावसाळा सुरू तर झाला आहे. तर आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये दररोज आपल्याला काही ना काहीतरी कोकणातील नवीन गोष्टी अनुभवायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आता आपण शेतीच्या रिलेटेड बऱ्याचशा व्हिडिओ टाकू. त्यानंतरला चढणीचे मासे खेकडे पकडायला आपण नदीकडं जाऊ. त्या पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरात लवकर येतील. जसं मला शक्य होईल तेवढा व्हिडिओ मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्यापर्यंत अगदी घर बसल्या तुम्ही गावातील गोष्टींचा अनुभव घेऊ शकता. सो गाईज आपल्या चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या कोकणातील नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.